एका क्रिकेटरने सचिन तेंडुलकर सोबत पदार्पण केलं, पण त्याची अभिनय कारकीर्द अपयशी ठरली। आता तुम्ही म्हणाल की तुला नक्की काय सांगायचंय, तर मित्रांनो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या सोबत 1989 साली आणखी एका क्रिकेटरने पदार्पण केलं होतं, तो म्हणजे सलील अंकोला। सलीलने भारतीय संघासाठी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले। 1996 च्या विश्वचषक संघातही तो होता, पण पुढे आरोग्याच्या समस्येमुळे त्याला क्रिकेट सोडावं लागलं। 1997 साली त्याने निवृत्ती घेतली, त्यावेळी तो फक्त 29 वर्षांचा होता। त्यानंतर त्याने अभिनयात नशीब आजमावण्याचा विचार केला। 2000 साली संजय दत्तच्या कुरुक्षेत्र या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं। पुढे त्याने पिता, चुरा लिया है तुमने अशा सिनेमात काम केलं। कोरा कागज, कहता है दिल, कोई है, विकराल और घबराल, CID अशा मालिकात सुद्धा काम केलं। पण पुढे दारूचं व्यसन लागलं, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, पत्नीबरोबर घटस्फोट झाला, तिने पुढे आत्महत्या केली, पण दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोने व्यसन सोडवण्यात मदत केली। आज सलील क्रिकेटमध्ये प्रशासक म्हणून सक्रिय आहे। तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निवड समितीचा माजी अध्यक्ष सुद्धा होता। भारतीय संघाच्या निवड समितीतही तो 2023 ते 24 पर्यंत कार्यरत होता। तुम्हाला ही सलीलची स्टोरी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा।